नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा रहस्यमय डोंगरामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी माणसे गायब होऊन त्यांचे रूपांतर मोठमोठ्या दगडांच्या शिळेमध्ये झालेलं आहे। हे कसे शक्य आहे किंवा ती घटना कशी घडली हे प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील माणसे सांगतात, खूप वर्षापूर्वी डोंगराच्या वरती असलेल्या देवीच्या पाया पडण्यासाठी नवरा नवरी आणि लग्नाचे वरात डोंगराच्या वरती जाते। मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवीची दगडाची काळी मूर्ती बघितल्यानंतर नवरी हसू लागते आणि म्हणते, या दगडाच्या काय पाया पडायचे। नवरीच्या बोलण्यामुळे देवीला खूप राग येतो आणि देवी सर्वांना श्राप देते आणि सर्व वराडांचे रूपांतर मोठमोठ्या दगडांमध्ये होते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दगडांमधून माणसांच्या बोलण्याचा आवाजांचा भास देखील होतो, असे या गावातील माणसे म्हणतात। हे खरे आहे की अशाच गोष्टी सांगितल्या जातात हे प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे। त्यामुळे आपल्याला समजेल या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये अशा पण काही रहस्यमय घटना घडलेल्या आहेत, त्या हजारो वर्षापूर्वी माणसांना अनुभवायला मिळतात। आपण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला खतरनाक जंगलातील प्रवास देखील करावा लागणार आहे। जंगलामधून पायवाटेने चालत मोठमोठ्या दगडावरून चढत त्या फायनली डोंगरावरती आपल्याला पोहोचावं लागणार आहे आणि हा प्रवास एकदम खतरनाक असणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्री पर्वत रांगामध्ये खूप वर्षापूर्वी रहस्यमय घटना घडलेल्या आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या दगडांमधून आवाज कसा येतो हे देखील आपण अनुभवायचे आहे आणि ती घटना खरी घडलेली आहे की अंधश्रद्धा आहे हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आणि ते मोठमोठे दगडांचे शिळेंचे आकार आणि ते दगड कसे बनले, त्याचे काय कारण आहे किंवा ती घटना घडली असावी का, हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। तर चला मित्रांनो, खतरनाक जंगलामधून चालून डोंगराच्या वरती पोहोचूया आणि त्या रहस्यमय ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काय घडलं याचा जिवंत अनुभव घेऊया। मित्रांनो, आपल्याला ज्या डोंगरावरती जायचं आहे तो हा डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या वरती तुम्हाला दगडांच्या शिळा दिसत असतील। त्या शिळा नसून माणसांच्या अवतारामधली दगडे आहेत। मग त्या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झाले होते आणि या जंगलामधून वरती जात असताना या ठिकाणी मला दोन मामा भेटले। ते म्हैसी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण त्यांना विचारूया पूर्वी या ठिकाणी काय घडलं आणि ते खरं आहे की माणसं असेच बोलतात हे त्यांच्याकडून ऐकून घेऊया, म्हणजे प्रत्यक्षात या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील माणसाकडून ऐकल्यामुळे आपल्याला पूर्वी काय घडलं हे प्रत्यक्षात अनुभवता येईल। मामा नमस्कार। नमस्कार। मला आता या डोंगरामध्ये जे काही घडलं लाखो वर्ष म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्याविषयी थोडी माहिती सांगा। बरं, ठीक आहे। पूर्वी आमचे आजोबा पंजोबा सांगतात आमासनी की पूर्वी इथं लग्नाला चाललेले वराड होतं, तेव्हा अचानक तिथं देवाला देव काळा म्हणलीत आणि तिथं वराडच गायब झालं। डोंगरामध्ये देवी आहे, देवी आहे, त्या देवीला नवरी नाव ठेवली। त्यावेळेला पूर्वी ते गायबच झालं वराड तिथं आणि त्याच्या शिळा तयार झाल्या, दगडांच्या शिळा तयार झाल्या आणि त्यांचा ज्यावेळी ते गायब झाले त्यांचा ते जो वाढदिवस असतो, म्हणजे ज्या दिवशी गायब झाले तो दिवस तेव्हा ती बाहेर निघतात आणि ती नाचायला वगैरे लागतात रात्रीच्या। आणि इथं आता लोकांनी आजूबाजूला फार्म हाऊस जे बांधल्यात रानं घेऊन, त्यांना तो भात झाला पूर्वी गायब झालेल्या माणसांचा भात झाला। तिने ते फार्म हाऊस सोडून बाहेर गेली, त्या म्हणजे त्या माणसांचा भात झाला, इथं राहणारी माणसे पळून गेली। ती नाचायला वगैरे लागल्यानंतर का नाही ती पळून गेली। तुम्ही कधी त्या ठिकाणी जाऊन अनुभव घेतलाय का? आम्ही घेतलाय का अनुभव, पण रात्रीच कशाला कोण गेले, दिवसा गेले, जाऊन गेले। पूर्वी मात्र तिथे वराड गायब झालेला आहे, खरं आहे। तर मामा, तुम्ही चांगली माहिती सांगितली। आता मामांच्या मदतीने आपण ह्या डोंगरामध्ये कसं जायचं, या जंगलामधून कशी वाट काढायची आता आपण बघूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर असलेल्या पायवाटेने आता मी जंगलामध्ये प्रवेश करत आहे आणि या जंगलातील वाट किती खतरनाक असू शकते हे जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळू शकते। बघू शकता तुम्ही, या ठिकाणी चिखल आहे आणि ह्या पायवाटेने जनावरे जंगलामध्ये प्रवेश करून डोंगराच्या वरती पोहोचतात। त्यामुळे
ह्या जनावरांच्या पायवाटेने डोंगरावरती जाण्याचा अनुभव मस्त असणार आहे. आणि या चिखलामधून वरती जात असताना आपल्याला कांटांचा सामना देखील करावा लागणार आहे. म्हणजे बारीक किडे पावसाळ्यामध्ये पायाला आपल्या त्वचेला टच होतात आणि रक्त पिऊन भरपूर मोठे देखील होतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत ह्या जंगलामधून आता मी डोंगराच्या वरती चढायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, खाली असलेल्या घनदाट जंगलातील ॲडव्हेंचर प्रवास पूर्ण करत फायनली मी डोंगराच्या वरती पोचलो. आता मी त्या रहस्यमय ठिकाणाच्या एकदम जवळ आलेलो आहे. आता आपल्याला मोठमोठे दगड चढून वरती असलेल्या दगडांच्या शिळेजवळ पोहोचायचं आहे. पण त्या शिळा आणि त्या शिळेमधून येणारा आवाज रहस्यमय कसा आहे याचा जिवंत अनुभव आता आपण थोड्याच वेळात घ्यायचा आहे. आणि त्या मोठमोठ्या दगडांच्या शिळेंच्या वरती माणसांचे आकार दिसतात का किंवा काही माणसांचे अवशेष बघायला मिळतात का हे देखील आता बघण्यासारखे आहे. हे दगड आता मी चढायला सुरुवात करत आहे. कारण बिना चप्पलाचे ह्या दगडाच्या वरती चढणे अवघड आहे आणि जर चप्पल घातले तर पाय घसरत आहे. त्यामुळे कसे तरी ह्या दगडांना पकडत ह्या दगडाच्या वरती चढायला मी सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो ह्या दगडांच्या वरती जाताना आपल्याला किती अवघड आणि खतरनाक अनुभव अनुभवायला मिळतो. कारण ह्या दगडांच्या फटीमध्ये खूप अंतर आहे, गॅप आहे. त्या गॅपमध्ये जर पाय अडकला तर पुढे जाणे अवघड होऊ शकते. बघा हे दगड किती मोठे आहेत आणि ह्या दगडावरून जर आपण पाय घसरून पडलो तर किती जोरात लागू शकते. आणि आता थोडाच प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. हार मारून चालणार नाही मित्रांनो. कारण आपले शूरवीर मराठे मावळे अशा दगडांमधून सह्याद्रीमधून प्रवास पूर्ण करत गडावरती जायचे. त्यामुळे ह्या आधुनिक जगामध्ये असे दगड, अशा वाटा सहजासहजी पार करता येत नाहीत. तरीसुद्धा त्याचा जिवंत अनुभव घेऊन फायनली मी त्या रहस्यमय ठिकाणाच्या एकदम जवळ आलेलो आहे. आणि कसा तरी रेंगत सरपटत मी फायनली त्या जागेवर पोचलेलो आहे. आणि पावसामधून ह्या दगडामध्ये ग्रीप बनत नाही, त्यामुळे पडण्याचे जास्त चान्स होते. तरीसुद्धा कसा तरी प्रवास पूर्ण करत फायनली मी त्या रहस्यमय ठिकाणी पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे मोठमोठे दगड आपल्याला माणसांचा भास कसा अनुभवून देतात हे आता आपण इथून पुढे या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ह्या दगडांमधून माणसांचा आवाज कुठून येतो किंवा ह्या दगडामध्ये माणसाचे काही आकार आहेत का, ती घटना खरी असावी का, किंवा ह्या दगडांच्या निर्माण होण्यामागे काही भौगोलिक कारण असू शकते का, हे सर्व आता आपण या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायचं आहे. आणि हे दगड किती भव्य आणि मोठे आहेत बघा. ह्या दगडांना बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते खरोखर या ठिकाणी लग्नाचे वरात गायब झालेले असावे. आणि ही दगडांची शीळ किती भव्य आहे बघा. एकावर एक रचलेले दगड बघून आपल्याला आश्चर्य वाटते. हे दगड एकावर एक कोणी रचले असावेत. या ठिकाणी काही किल्ल्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळत नाहीत किंवा किल्ला असावा असा देखील अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत नाही. पण ह्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या असाव्यात आणि ह्या दगडांच्या शिळेंच्या मध्ये असलेल्या ह्या फटी आणि या फटीमधून आवाज येतो, हे कसे शक्य आहे हे आता मी तुम्हाला दाखवत आहे. हे दगड आकाराने भव्य आणि एकदम रहस्यमय आहेत. वरती जाता येणार नाही कारण पावसामुळे वरती जाताना पाय घसरू शकतात. पण ह्या दगडांमधून आवाज कसा येतो याचा जिवंत अनुभव घेणे गरजेचे आहे. पण तो कसा घ्यायचा यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मी आणखी पुढे जाता येते का बघतो. कदाचित
आणखी पुढे गेल्यामुळे मी तुम्हाला अजून काही दाखवू शकतो. बघू शकता तुम्ही वरती ह्या दगडांच्या शिळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या आहेत. म्हणजे 1000 पेक्षा जास्त दगड या ठिकाणी उभे आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ह्या दगडांच्या शिळा एवढ्या उंच आणि आकाराने भरपूर मोठ्या आहेत, पण हजारो वर्षापासून त्या उभ्या कशा आहेत? हवेमुळे किंवा पावसामुळे हे दगड पडले कसे नाहीत, हे देखील एका आश्चर्यावरून कमी नाही. आता आपण काय करूया, ह्या वाटेने आणखी पुढे जाता येते का बघूया, कारण अजून काही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. कारण ह्या दगडांच्या शिळा दूरपर्यंत पसरत गेलेल्या आहेत आणि आपण या दगडावर दगड मारून पण बघायचं आहे ह्या दगडांमधून आवाज कसा निघतो. पण वरती जाताना म्हटलं होतं तुम्हाला ही हिरवी हिरवी शेवाळी आहे आणि या शेवाळीवरून एवढ्या जोरात पाय घसरतो की पडल्यानंतर त्याचा मार पण भयानक असतो. त्यामुळे सावधगिरी बाळगत मी आता पुढचा प्रवास करत आहे. बघू शकता तुम्ही, मी आणखी वरती आलो तेव्हा मला अजून काही दगडांच्या भव्य शिळा बघायला मिळाल्या. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक चमत्कारी दगडांची शिळी पण आहे. बघा, एकावर एक दगड आणि दगडांच्या मध्ये असलेला गॅप, हे सर्व दगड, ह्या दगडांच्या शिळा बघून आपल्याला असे वाटते जणू काय या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी कोणता राक्षस आला होता का, त्याने हे दगड एकावर एक रचले का, हे सर्व एका आश्चर्यावरून कमी नाही. आता मित्रांनो, आणखी वरती आपल्याला जाता येणार नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला पोचलो त्या ठिकाणी जाऊया आणि दगडावर दगड मारून बघूया आपल्याला आवाज कसा ऐका येतोय. आणि या ठिकाणी किती मोठमोठ्या फटी आहेत तुम्ही बघू शकता. या फटीमध्ये जर पाय गेला तर माणूस आतमध्ये घसरत जाऊ शकतो किंवा अडकला तर त्याला बाहेर काढण्यासाठी कोणीही येऊ शकणार नाही. कारण या ठिकाणी पर्यटक भरपूर येत नाहीत. जर भरपूर येत असते तर माणसांना या ठिकाणी खूप काही बघायला मिळाले असते. पण मित्रांनो, मला या ठिकाणी पोहोचताना जो अनुभव अनुभवायला मिळाला तो एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर होता. आता मी तुम्हाला दाखवतो. समोर असलेल्या दगडांच्या शिळेवरती आपण लहान दगडाने मारून बघूया आवाज कसा येतोय. माणसांसारखा आवाज येतोय का वेगळा येतोय, याचा जिवंत आवाज आता आपण ऐकूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी पोहोचण्या अगोदर डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला 2 आजोबा भेटले होते. त्यांना देखील आपण विचारलं या ठिकाणी काय घडलं होतं. त्यांनी खूप काही सांगितलं. या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी लग्नाची पूर्ण वरात गायब झाली होती आणि या दगडांच्या शिळेंच्या खाली 2-3 फार्म हाऊस देखील होते. पण रात्री त्यांना या दगडांच्या शिळेमधून आवाजाचा भास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा आवाज ऐकल्यानंतर ते घाबरून फार्म हाऊस सोडून गेले. त्यामुळे ती गोष्ट ऐकल्यानंतर या ठिकाणी पोहोचण्याचा उत्साह आणखी वाढला. जरी या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला खतरनाक जंगलामधून मोठमोठ्या दगडावरती चढून या ठिकाणी यावं लागलं तरी सुद्धा हे सर्व काही बघणे एका रहस्याहून कमी नाही. वरती येताना चप्पल घालून किंवा बूट घालून येऊ नका, कारण चप्पला आणि बुटाने या दगडावरून भरपूर पाय घसरतात. त्यामुळे पडल्यानंतर मार पण जोरात लागू शकतो. त्यामुळे मी डोंगराच्या पायथ्याशी चप्पल काढले आणि त्या दगडावरून हळूहळू दगडांच्या फटीमध्ये हात घालून फायनल या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी पोहोचल्यानंतर ह्या दगडांना मी निरखून पाहिलं. ह्या दगडांच्या वरती काही माणसांचे आकार बघायला मिळतात का किंवा काही माणसांच्या अवशेषाचे आकार आहेत का, तर या ठिकाणी मला कुठेही माणसांचा आकार किंवा माणसांच्या मूर्त्या या दगडावर कोरलेल्या बघायला मिळाल्या नाहीत. मग हे मोठमोठे दगड कसे तयार झाले? या दगडांना बघितल्यानंतर असे वाटते एका एक दगड कोणी रचला. आता मी ह्या दगडाच्या शिळेंच्या खाली आहे, पण मला भीती वाटत आहे कदाचित तो दगड खाली पडू शकतो. पण हजारो वर्षापासून
ह्या दगडांच्या शिळा हललेल्या नाहीत. जोरदार वारा, पाऊस, ऊन सर्वांचा सामना करत या उभ्या आहेत. पण या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झालेले आहे असे मला तर काही वाटत नाही, कारण माणसांच्या अवशेषांचा अनुभव किंवा कुठेही आपल्याला माणसांचे काही अवशेष बघायला मिळाले नाहीत. पण ह्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या किंवा दगडांमधून आवाज माणसासारखा कसा येतो हे थोड्या वेळात आपण अनुभवायचे आहे. पण ह्या दगडांना बघितल्यानंतर आपल्याला निसर्गाचा चमत्कार मानावा लागतो. लाखो वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या डोंगरामधून ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असावा आणि जसा जसा लावा हवेमध्ये उडत गेला, लाव्यांच्या शिळा बनत गेला आणि हवेमुळे लावा थंड होत गेला आणि दगडांच्या शिळा बनत गेल्या. पण हे दगड वेगवेगळे कसे झाले? नंतर हजारो वर्ष या दगडांना वारे टच करत पुढे जात राहिले, पाऊस पडत राहिला आणि लाव्यांची शिळा ज्या ठिकाणी मऊ आहे त्या ठिकाणी हवा घुसत गेली आणि हे दगड वेगवेगळे बनत गेले. त्यामुळे या ठिकाणी कुठेही लग्नाची वरात गायब झालेली नसून हे नैसर्गिक आणि भौगोलिक कारण आहे या दगडांच्या शिळेच्या मागे. पण रात्री या ठिकाणी आवाज येतो, हे कसं शक्य आहे? हे आपण रात्री येऊन या ठिकाणी अनुभवू शकत नाही, पण दिवसा आपण अनुभवतोय हेच खूप आहे. आता आपण बघूया ह्या दगडामधून किंवा ह्या दगडावर दगड मारल्यानंतर कुठे माणसांचा आवाज ऐका येतोय का. सुरुवात आपण वरून करूया. त्यासाठी आपल्याला माईक आणखी जवळ न्यावा लागेल. सर्वात वरती मारल्यानंतर आपल्याला लोखंडासारखा आवाज येत आहे. या ठिकाणी पण तसाच येत आहे. या ठिकाणी पण तसाच येत आहे. या ठिकाणी पण तसाच आहे आणि खाली पण तसाच आहे. तर मित्रांनो, ह्या दगडांच्या शिळेमध्ये लोखंडाचा भाग मिक्स आहे, म्हणजे लावा. मग तो लोखंडासारखाच असतो, नंतर त्याचे दगड गार झाल्यानंतर बनतात. त्यामुळे हे नैसर्गिक भौगोलिक कारण आहे. हा दगड तुम्हाला नंतर भेटण्यासाठी मी या ठिकाणीच ठेवत आहे, कारण ज्यावेळी मी वरती आलो तेव्हा मला या ठिकाणी कुठेही दगड भेटला नाही. तो दगड शोधण्यासाठी पुन्हा मला खाली जावं लागलं आणि खाली थोडं अंतर गेल्यानंतर मला लहान दगड भेटला. तो दगड घेऊन फायनली मी वरती आलो आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अशा रिमझिम पावसामधून खतरनाक प्रवासाचा अनुभव घेत अशा ठिकाणी येऊन तुम्हाला मी सर्व काही दाखवलं. आणि ही अंधश्रद्धा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. माझे आजोबा, पणजोबा, माझे वडील किंवा तुमचे वडील, असे वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, पणजोबा, तेजा पणजोबा, तेजा पणजोबा माणसांना सांगत गेले आणि ही गोष्ट अशीच पुढे माणसांना ऐकाय मिळाली. पण या ठिकाणी कुठेही लग्नाचे वराड गायब झालेले नसून ही पूर्ण अंधश्रद्धा आहे आणि या दगडांच्या शिळेमागे नैसर्गिक भौगोलिक कारण आहे. आज मी या ठिकाणी येऊन पावसामधून, खतरनाक प्रवासामधून तुम्हाला इथले सर्व काही दाखवले. हे मोठमोठे दगड, या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या याचा जिवंत अनुभव तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मी दाखवला. आणखी वरती जाता येत नाही, नाहीतर मित्रांनो या दगडांच्या शिळेच्या वरती चढून मी तुम्हाला पुढे असलेल्या काही अनेक दगडांच्या शिळा दाखवल्या असत्या, पण पुढे जाताना आपल्याला कुठे वाट दिसत नाही आणि या दगडावरून वरती चढता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आज मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलो. या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झाले होते का याच्या शंका दूर केल्या आणि हे नैसर्गिक कारण कसे घडले हे देखील मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला या ठिकाणी यायचे असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडीमध्ये येऊन तिथे गाडी पार्क करून घनदाट जंगलामधून चालत ह्या डोंगराच्या वरती यावं लागेल. पण सोबत येताना हातामध्ये एक लाकडी दंडा घेऊन या, त्यामुळे तुम्हाला वरती चढणं सोपं जाईल. पण आपल्या मौल्यवान वस्तू पिशवीमध्ये किंवा बॅगमध्ये पॅक करून ठेवा, कारण या पट्टीमध्ये जर मोबाईल, कॅमेरा किंवा मौल्यवान वस्तू पडल्या तर त्यांना बाहेर काढणे शक्य नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगत अशा ठिकाणी या, त्यामुळे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्री पठारांच्या रांगेमध्ये अशा पण काही रहस्यमय घटना घडलेल्या नसून
हे नैसर्गिक कारण आहे आणि निसर्गाने हे सर्व काही बनवलेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण गेलो होतो ती ही जागा आहे. या ठिकाणी या दगडांच्या शिळा आहेत आणि या दगडांच्या शिळेच्याच मागे या ठिकाणी क्वारी देवीचे मंदिर देखील आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी देवीची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. याच देवीच्या पाया पडण्यासाठी वराड आले होते असे म्हटले जाते. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा सुंदर रहस्यमय व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नम पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.